नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी पापडाची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी इथं मी ज्वारीच्या पापडाचा आणि गव्हाच्या पापडाचा चुर्रा घेतलेला आहे. सोबतच थोडासा कुरड्याचा बी चुर्रा होता, तो पण घालून घेतलेला आहे. तर असं करून मी मिक्स सगळे पापड घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, पापड थोडेसे भिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी बघा इथं मी एक पातेलं घेतले. आता ह्या पातेल्यामध्ये तांब्यावर पाणी घालून घेऊया. पाणी घालून झाल्यानंतर याच्यामध्ये पापड घालून घ्यायचे आहेत. आता पापड घालून झालेले आहेत. तर आता या पापडाला थोडंसं असं दाबून भिजवून घ्यायचं आहे, चांगलं व्यवस्थित असं. आता पापड भिजून झालेले आहेत. तर आता याला एक 5 मिनटं असंच पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, पापड भिजले व्यवस्थित शिजायला वेळ लागत नाही आणि पापडही चांगले शिजले जातात. त्याच्यामुळं चांगलं असं भिजवून घ्यायचं आहे. आता एक 5 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता छान असे पापड भिजले गेलेले आहेत. तर आता ही भिजलेले पापड आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता सगळे पापड काढून झालेले आहेत. तर चला मग पुढल्या तयारीला लागूया. तर सगळ्यात पहिलं बघा इथं मी कढई ठेवलेली आहे. कढई ठेवल्यानंतर बघा याच्यात कढईला गरम होऊ दिलं. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल घालून झाल्यानंतर चांगलं असं तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी आता चांगली अशी तडतडू द्यायची आहे. त्यानंतर बघा आता अर्धा चमचा जिरे घालून याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे अर्धा चमचा. जिरे घालून जिरे चांगले फुलू द्यायचे. पेस्ट त्यानंतर याच्यामध्ये लसणाची पेस्ट घालायची आहे. 5-6 पाकळ्या लसूण असं. आता बघा याच्यामध्ये पेस्ट घालून घेतलेली आहे लसणाची. तर आता लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं. त्यानंतर एक 5-6 पानं कढीपत्त्याची घालायची आहेत. आता कढीपत्त्याची पानं घालून झाले की त्यानंतर बारीक चिरलेला याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. आता कांदा घालून झाला की कांदा चांगला असा परतवून घ्यायचा. कांदा जेवढा चांगला परतला जातो तेवढं भाजीला छान टेस्ट येते. त्यानंतर बघा कांदा चांगला असा परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये बारीक चिरलेलं एक टमाटर घालून घ्यायचं आहे. आता टमाटर घालून झालेलं आहे. तर आता कांदा टमाटर छान असं मीडियम गॅसवर परतवून घ्यायचं आहे. आता कांदा आणि टमाटर चांगलं असं शिजलं जावं त्याच्यासाठी एक अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलेलं आहे. तर आता हे मीठ घालून झाल्यानंतर बघा आता चांगलं असं मिक्स करायचं आणि कांदा टमाटर एकजीव होईपर्यंत चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. आता कांदा थोडंसं चांगलं परतलं गेलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा हळदी पावडर घालून घेतलेलं आहे. तर हळदी पावडर घालून झाल्यानंतर याच्यामध्ये लगेचच 1 चमचा लाल तिखट घालून घेतलं. लाल तिखट घातल्यानंतर याच्यामध्ये लगेचच 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. तर तुम्ही तुमच्या साठवणीतला कुठलाही मसाला घालू शकता. त्यानंतर अर्धा चमचा होईल इतका घरगुतीचा मटण मसाला घातला. आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. आता हे परतवून झालेलं आहे, बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे. तर आता ही मसाले जळू नये त्याच्यासाठी थोडंसं मी याच्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहे. पाणी गरमच घालायचं आहे, नाहीतर सगळं मसाल्याची चव बदलते. त्याच्यामुळं पाणी घालून घेतलं गरम. पाणी घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये लगेचच थोडंसं तेल सुटलं की याच्यामध्ये 1 वाटीभर मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचं. आता कूट घालून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करायचं. आता ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आता ह्याला परतवून घ्यायचं. आता शेंगदाण्याचं कूट आहे म्हणल्यावर लगेचच खाली चिटकलं जातं आणि करपलं जातं. त्याच्यासाठी थोडंसं मी आणखीन गरम पाणी घालून घेतले. आता पाणी घालून झाल्यानंतर चांगलं मिक्स करायचं आणि आता याला चांगलं असं तेल सुटू द्यायचं आहे. तर चांगलं मिक्स करून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये बघू शकता तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेतली. कोथिंबीर तेलात टाकल्यानं छान चव येते बघा कोथिंबीरीची. आणि मस्त असं तेल सुटलेलं आहे, बघू शकता मसाल्याला. आणि टमाटर कांदा चांगलं असं बारीक मऊ झालेलं आहे. तर आता तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये भिजलेले पापड घालून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता पापड अगोदर भिजवून घेतल्यामुळं चांगलं असं भिजलेले आहेत आणि आता ही शिजायला पण वेळ लागणार नाही.
तर आता मसाल्यामध्ये पापड घालून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं मसाल्यामध्ये पापड. आता हे एकजीव करून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये ना एक गिलासभर ना याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे. आता पाणी ना तुम्हाला जसं म्हणजे घट्ट किंवा पातळ लागतं तसं ना पाणी कमी जास्त करू शकता. त्यानंतर आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि बघूनच घालायचं मीठ. पापडाला मीठ असतं आणि थोडंसं मी पहिलं टाकलं होतं म्हणून ना बघूनच घालायचं. आता बघा पापड आणि मसाला चांगला असा मिक्स करून झालेला आहे. तर आता याच्यावर ताट झाकून एक 10 मिनटं शिजवून घेऊया. तर ताट झाकून 10 मिनटं झालेले आहेत आणि मस्त अशी पापडाची भाजी शिजलेली आहे. तर वरून आता बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची. एकदम चमचमीत आणि एकदम टेस्टी अशी आपली पापडाची भाजी तयार झालेली आहे. घरामध्ये जेव्हा भाजीला काही नसतं तेव्हा तुम्ही ही पापडाची भाजी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला माझा पापडाच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.